नमस्कार. ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे. कल्याणकारी शासकीय योजना शिवसेना जनसामान्यांपर्यंत पोहोचवत असून याचा लाभ सर्वांनी घ्यावा असे आवाहन शिवसेना पुणे शहर प्रमुख नाना भानगिरे यांनी केशवनगरमध्ये बोलताना केले. नाना भानगिरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना पुणे शहर उपप्रमुख शासन नियुक्त नगरसेवक विकीभाऊ माने, शिवसेना नेत्या राजश्री माने यांच्या वतीनं शासन आपल्या दारी लोकशाही दिवस हा उपक्रम केशवनगर मुंडवा मांजरी परिसरातील नागरिकांसाठी नुकताच राबवण्यात आला. या उपक्रमाअंतर्गत 350 पेक्षा अधिक शासकीय योजना, सर्व प्रकारचे दाखले एकाच ठिकाणी एकाच दिवशी उपलब्ध करून देण्यात आले. यावेळी नाना भानगिरे हे बोलत होते. यावेळी पुणे शहर तहसीलदार सूर्यकांत येवले, शिवसेना पुणे शहर प्रवक्ता अभिजित बोराटे, पुणे जिल्हा उपप्रमुख शासन नियुक्त नगरसेवक अमरदादा घोले, अजिताबा घोले, भाजपा नेते डॉक्टर दादा खोदरे, सीमा शेंडे, शिवसेना नेते शक्ती प्रधान, आरिफ पटेल, सामाजिक कार्यकर्ते पीटी काळे, प्रकाश जावळे, दाहिंजे सर, दीपक माने, श्रीधर अडकुते, जयराम राजपूत, शीतल भंडारी, सीमा भडकवाड, दीपा जाधव, किशोर भोसले, प्रशांत भंडारी, निळकंठ अण्णा, कपिल वाघमारे, नूर खान चाचा, दीपक गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते. नागरिकांनी यावेळी उत्पन्न दाखला, जात प्रमाणपत्र, रहिवासी प्रमाणपत्र, विवाह नोंदणी, मृत्यू दाखला, नवीन आधार कार्ड दुरुस्ती, रेशन कार्ड सेवा, नवीन रेशन कार्ड दुरुस्ती, महिला बाल कल्याण योजना, बचत गट योजना, महिला आर्थिक विकास महामंडळ योजना, अपंग वरिष्ठ नागरिक योजना, शिष्यवृत्ती योजना, शालेय विद्यार्थ्यांसाठी, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी, आर्थिक दुर्बल घटकांसाठी विशेष योजना, शासकीय कर्ज योजना, तरुणांसाठी कर्ज, लघु उद्योजकांसाठी योजना, वैद्यकीय योजना, ससून हॉस्पिटलतर्फे ससून हॉस्पिटलच्या शस्त्रक्रियांबद्दलच्या योजना, आरोग्य विभाग, पुणे मनपा, सामाजिक विकास विभाग, महात्मा फुले जन आरोग्य योजना, आरोग्य विमा योजना, शहरी गरीब योजना, मालमत्ता कर माहिती, जन्म मृत्यू नोंदणी, नागरी सुविधा सेवा यांची माहिती घेत नाव नोंदणी करत या सर्व योजनांचा लाभ घेतला. नागरिकांनी या उपक्रमाबद्दल विकीभाऊ माने आणि राजश्री माने या उभयतांचे आभार मानत कौतुक केले. पाहूया या कार्यक्रमाचा हा वृत्तांत. शासन आपल्या दारी हा उपक्रम या ठिकाणी आजच्या लोकशाही दिवसानिमित्त या ठिकाणी घेतलेला आहे आणि त्या कार्यक्रमाला आमचे सर्व महायुतीचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहे आणि अतिशय चांगला उपक्रम शासन आपल्या दारी. मी विशेष करून पुणे महानगरपालिकेचे अधिकारी असन, महाराष्ट्र शासनाचे अधिकारी असन, त्याचबरोबर केंद्र शासनाचे अधिकारी असन, विशेष करून त्यांचं मनापासून या ठिकाणी आभार मानतो की एकाच छताखाली जे महायुती सरकारने चालू केलं होतं, एकाच छताखाली शासन आपल्या दारीच्या माध्यमातून ज्या ज्या नागरिकांना केंद्र शासनाच्या, महाराष्ट्र शासनाच्या, पुणे महानगरपालिकेची योजना त्या ठिकाणी पोहोचल्या पाहिजे आणि त्यांचा लाभ सगळ्या नागरिकांना त्या ठिकाणी मिळाला पाहिजे. विविध महापालिकेचे असतील, त्याचबरोबर शासनाचे असतील, केंद्र शासन सर्व योजना या ठिकाणी लावलेल्या आहेत. त्याच्या माध्यमातून अनेक नागरिक या ठिकाणी येतात, त्याचा लाभ त्यांना मिळतो. म्हणून मी विशेष करून विकी माने, त्यांच्या पत्नीचं आणि आमच्या सर्व महायुतीच्या पदाधिकाऱ्यांचं त्या ठिकाणी मनापासून अभिनंदन करतो. त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. येणाऱ्या काळामध्ये अशाच योजना, त्या शासनाच्या योजना आहे, ज्या अशाच योजना तुम्ही सर्व नागरिकांपर्यंत पोहोचला पाहिजे, त्याचा लाभ नागरिकांना त्या ठिकाणी मिळाला पाहिजे, असं आपण सर्वांनी काम पुढे येणाऱ्या काळामध्ये करावं, अशा प्रकारच्या शुभेच्छा देतो. धन्यवाद. शासनानं नागरिकांच्या सोयीसाठी शासन आपल्या दारी हा उपक्रम गेली 4 ते 5 महिन्यापासून राबवलेला आहे. प्रत्येक महिन्याच्या 3ऱ्या सोमवारी हा उपक्रम तालुक्याच्या मंडळाच्या ठिकाणी किंवा सोयीच्या ठिकाणी राबवला जातो. माझं नागरिकांना आव्हान आहे, शासन आपल्या पाठीशी आहे, शासनाची योजना चांगली आहे, आपल्या अडीअडचणी काय असतील ते एका ठिकाणी सोडवण्याची संधी आहे. तर शासनाच्या उपक्रमात सहभागी होऊन आपण स्वतः आपली काही कामं असतील, अडीअडचणी असतील ते सोडवून घ्यावीत ही मी नागरिकांना विनंती करतो. मला नागरिकांना फक्त हे सांगायचे, मतदारांना फक्त एकच सांगायचे की बॅनरवाले लोक आपल्याला निवडून द्यायचे नाही आहेत. जातीपातीचं राजकारण करणारी मंडळी अजिबात दारात उभी करायची नाही आहेत. जर जे सर्वसामान्य माणसांसाठी खरंच प्रामाणिकपणे काम करतायत अशा एखाद्या गरीब कुटुंबातला कार्यकर्ता असेल, मध्यमवर्गीय कुटुंबातला कार्यकर्ता असेल, त्याच्या पाठीमागं मतदारांनी या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये मतदान करून त्यांना आशीर्वाद
देणं आवश्यक आहे. आणि त्यातले आमचे सहकारी विकी भाऊ आहेत, राजश्रीताई आहेत, यांच्या पाठीमागं कोणताही राजकीय बॅकग्राऊंड नाही, कोणताही आर्थिक बॅकग्राऊंड नाही, ना कोणती गुन्हेगारी बॅकग्राऊंड आहे. असं असताना सुद्धा एखादा कार्यकर्ता स्वतः तन मन धन अर्पण करून जर काम करत असेल तर समाजाने सुद्धा त्या कार्यकर्त्याच्या पाठीमागं ठामपणे उभं राहायला पाहिजे. पुणे शहराचे शहर प्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच पुणे शहराचे उपशहर प्रमुख विकीभाऊ माने, राजश्रीताई माने यांच्या प्रयत्नातून हा कार्यक्रम मोठ्या संख्येने घेण्यात आलेला आहे. तरी सर्व नागरिकांनी याचा लाभ घ्यावा आणि 500हून अधिक शासनाच्या सुविधा यामध्ये उपलब्ध आहेत. तरी सगळ्या नागरिकांनी याचा लाभ घेण्यात यावा. आतापर्यंत 300 ते 400 जणांनी या ठिकाणी सहभाग घेतलेला आहे. संध्याकाळपर्यंत जास्तीत जास्त संख्या अजून वाढणार आहेत. आणि या येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये विकीभाऊ माने यांना मी सांगू इच्छितो की त्यांना जनतेने फक्त हे लाभ घेतले, पण ह्याचा लाभ विकीभाऊ माने यांना पण मिळावा हे मी अशी विनंती करतो. या शासन आपल्या दारी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा आणि जास्तीत जास्त संख्येने ते उपलब्ध व्हावे. आणि यामध्ये 500हून अधिक सुविधा व योजना उपलब्ध आहेत. तर सर्वांना माझी विनंती आहे की पैशाचं किंवा बॅकग्राऊंड नाही आहे, तसं राजकीय बॅकग्राऊंड नाही आहे, तरी पण ते एक सर्वसामान्य कुटुंबातील हा व्यक्ती कुठंतरी समाजाचं आपण काहीतरी देणं लागतो ह्या भावनेतून आज या ठिकाणी एवढं चांगलं कार्य करत आहे. तर अशा ह्या व्यक्तीला पुढं आणण्यासाठी नक्कीच लोकांनी मदत केली पाहिजे. हा भविष्यामध्ये नगरसेवक म्हणून आपण यांना पाहूयात. आणि हे जर नगरसेवक म्हणून आले, आता जे काम करतात त्याच्या कितीतरी पटीने चांगले काम ते करतील अशी आशा बाळगतो. जो महायुतीने जो कार्यक्रम आखलेला आहे शासन आपल्या दारी, महिन्यातील 3रा सोमवार हा आपण लोकशाही दिवस म्हणून साजरा करत आहोत. तर आज आपण ह्या सोमवारी केशवनगरमध्ये धम्मदायात बुद्धविहार येथे हा कार्यक्रमाचं नियोजन केलं होतं. आमचे शहर प्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांच्या मार्गदर्शनाखाली मी असेल, माझे सर्व सहकारी शिवसेनेचे यांनी आज पूर्ण भागातील सर्व नागरिकांना ज्या आजपर्यंत समस्यांना सामोरं जावं लागत होतं, जे सरकारी कागदपत्र मिळवताना ज्या अडचणी येत होत्या त्या अडचणी तोडण्यासाठी किंवा त्या मिटवण्यासाठी आज आपण हा शासन आपल्या दारी हा आपण उपक्रम साजरा केला. तर या उपक्रमामध्ये केशवनगर, मांजरी, मुंडवा, 7.5 या भागातील सर्व नागरिकांनी सकाळपासून आतापर्यंत 1,500 ते 2,000 लोकांनी या सेवेचा 350 पेक्षा जास्त ज्या योजना आहेत ह्या योजनांचा लाभ घेतलेला आहे, माहिती घेतलेली आहे. आणि त्याचप्रमाणे जे ई पिंक रिक्षाचं आपण जे आपल्या सरकारने जी योजना चालू केली होती महिलांना आर्थिकदृष्ट्या प्रबळ करण्यासाठी, तर त्याही महिलांनी आतापर्यंत सकाळपासून 400-500 महिलांनी त्याही योजनेचा लाभ घेतलेला आहे. सगळ्या योजनेची माहिती घेऊन त्या योजनेची सगळी पूर्तता केलेली आहे. अशाच या प्रकारे आम्ही दर महिन्याला असं शासन आपल्या दारी घेण्याचा प्रयत्न करेल. आणि सर्व नागरिकांच्या ज्या समस्यांना सामोरं जावं लागतं त्या समस्या सोडवण्यासाठी मी कायम प्रयत्नशील राहील. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.